हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज अन्वीला प्यायचा होता ॲपलचा ज्यूस। तर ॲपल छान असे कट करून घेतले मी, तर 2 ॲपल घेतलेत आणि त्याचा ज्यूस बनवून देते आहे तिला। मस्त असा ज्यूस बनला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आज आहे वेळ अमावस्या निमित्त आमच्याकडे शेताची पूजा। त्यानंतर परडी देखील भरली जाते। एक मावशी येतात परडी भरून घेण्यासाठी, तर त्या आलेल्या होत्या। मग आम्ही इथे बाजरीच्या भाकरी आणलेल्या होत्या विकत। त्यानंतर चपाती, दही भात, हिरवी पालेभाजी, मिक्स भाजी, त्यानंतर हरभऱ्याची भाजी, कडबू असं सगळं आम्ही घरी बनवलेलं होतं। आईने इथे परडी भरून घेतली आणि आम्हाला पूजा करायला सांगितलं, कारण आई म्हणतात की तुम्ही दोघी आता हे सगळं शिकून घ्या। तर आम्ही छान नैवेद्य दाखवला, त्यानंतर आरती वगैरे करून घेतली। त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला बनवला होता मस्त असा आल्याचा चहा। सगळ्यांनी आल्याचा चहा घेतला आणि सगळेच गेलो बाहेर वॉक करण्यासाठी। आपली बच्चे कंपनी खेळत होती क्रिकेट, आणि अन्वीला देखील तिची स्वतःची बॅट आणि बॉल पाहिजे होता, म्हणून तिला देखील स्वतःचा बॅट आणि बॉल दिलेला आहे। ती एकटी छान खेळत होती। त्यानंतर बॉलवरती पत्र्यावर गेला, म्हणून मुलांना थोडीशी हेल्प केली आणि बॉल त्यांचा काढून दिला। त्यानंतर घरी आतमध्ये आले आणि मस्त अशी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली, अगरबत्ती लावली, कापूर जाळला। आणि इथे अन्वीला देखील स्वतःला अगरबत्ती पकडायची आणि आरती करायची होती, देत नव्हते म्हणून तिची थोडीशी किरकिर चाललेली होती। त्यानंतर लागलं स्वयंपाकाच्या तयारीला, कांदा वगैरे कापला आणि भाजीला फोडणी दिली। त्यानंतर लगेच पटकन घेतल्या भाकरी बनवायला। भाकरीला उतवणी घातली की भाकरी छान होतात, चिरत वगैरे नाहीत, त्यामुळे आम्ही उतवणी घालतो। त्यानंतर छान पीठ मळून घ्यायचं एकसारखं, त्यानंतरच त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं। तर मस्त अशा टमटमीत फुगलेल्या भाकरी आपल्या रेडी आहेत। त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि थंडी प्रचंड आहे, त्यामुळे मुलांना देखील पॅक केलेलं होतं। तर चला, असा होता आपला आजचा व्हिडिओ। बाय।